अहो मी ज्या माणसाला पैसे दिले ना तो माणूस आपल्या जय सरांविषयी विचारत होता. काय? मी काय ऐकलं नाही. का? त्याच वेळेला तुझ्या कानाचा पडदा फुटला होता का? नाही, मी काय त्याला बोलूच दिलं नाही. पण तुम्ही काय काळजी करू नका. ज्या अर्थी त्यानं जय सरांचं नाव घेतलंय त्या अर्थी जय सरांना माहित असेल की तो माणूस कोण आहे ते. म्हणून मी म्हणालो की पार्टीला जातो म्हणून. ठीक आहे तांगडे, तुझी निष्ठा सिद्ध करण्यासाठी तुला मिळालेली ही शेवटची संधी आहे असं समज. त्या जयच्या नीट पाळतीवर राहा. तुम्ही बघाच त्या पार्टीच्या 3 तासात मी त्या माणसाचा शोध लावतो का नाही ते बघा. नाहीतर आपलं नाव तांगडे नाही सांगणार. हो म्हणायची काय गरज होती? मी हो म्हणाले याचा राग आला ना? मग तू हो म्हटलंस त्याचं काय? मी कोणाला हो म्हणालो? रजनीला. फ्रूट प्लेट खायला गेलास ना तिच्या बरोबर? ए हॅलो, एक्सक्यूज मी. मी तिच्या बरोबर जाऊन काही खाल्लं नाहीये. आणि तू तू विषय का बदलतेस? आपला विषय हा आहे की तू पार्टीसाठी हो का म्हणालीस. मग मी नाही कसं म्हणणार त्यांना? बघितलंस ना किती फोर्स करत होते ते. आता तू हो म्हटल्यामुळे आपल्यावर आभाळ कोसळणार याची कल्पना आहे का तुला? आदिती काकांची या सगळ्या सॉलिड टीमशी गाठ पडू नये, वेगवेगळ्या शंका विचारल्या जाऊ नयेत म्हणून आपण हे सगळं रामायण केलं. आणि तू अशी एका झटक्यात हो म्हणालीस. मग ठीक आहे ना, बोलवलं मी त्यांना. ठीक ठीक काय त्यात? आणि त्यात तू त्या तांगड्याला पण बोलवलंस. आदिती तांगडे आणि काका भेटलेत याचा तरी विचार करायचा. मग आता बोलवलं ना मी, मग मी बघीन काय करायचं ते. तुला कळत नाही का मी काय म्हणतोय ते? बरोबर आहे, कळत मलाच नाही. जे कळतं ना ते सगळं तुलाच. मला तसं नव्हतं म्हणायचं. आता असं नाही आणि तसं नाही म्हणून सावरून घेऊ नकोस. आय नो मी बोलवलंय सगळ्यांना आणि त्यांनी प्रॉब्लेमही होऊ शकेल. पण मग असं चिडू नकोस ना माझ्यावर. मी चिडत नाहीये, फक्त सांगतोय. हे असं घाबरवल्यासारखं. मी घाबरवत नाहीये. मी फक्त समजवण्याचा प्रयत्न करतोय, कारण ही परिस्थिती सोपी नाहीये. तू मला कॉन्फिडन्स देणार आहेस की? जाऊ दे, तू ना बोलूच नकोस माझ्याशी. ठीक आहे, मी पण नाही बोलत. आपण दोघंही एकमेकांशी नकोच बोलूया. हातावर हात ठेवून गप्प बसूयात. हा ओके फाईन. जय, सॉरी. मला कळत नाही हे सगळं कसं मॅनेज होणार आहे. आणि काकांच्या नियमात ही पार्टी वगैरे काही बसतही नाही. आणि त्यात जर का तांगडेनी काकांना बघितलं तर, आणि जर का सगळ्यांना कळलं आपलं लग्न झालं तर काय करायचं? आपण काही करू शकत नाही. मी उगाच हो म्हणाले, काही गरज नव्हती. डोंट वरी, शांत हो. आदिती मी आहे ना. रडू नकोस, मी आहे ना. आपण सुखदुःखांची अर्धी अर्धी वाटणी करून घ्यायचं ठरवलंय ना. मग चॅलेंजेसची नको करायला. सगळं होईल मॅनेज.
थोड्या वेळासाठी काकांना आणि काकूंना या घराबाहेर पाठवावं लागेल एवढंच. नाही, काका नाही ऐकणार. तुला माहिती आहेत ना काका कसे आहेत ते. कधी कुठेही बाहेर जात नाही, सतत पहारात येत बसलेले असतात दरवाजावर. मी करतो मॅनेज. तू फक्त घराची आवरावर करायला घे. माझी एकही गोष्ट इथे दिसता कामा नये. 3-4 तासांचा प्रश्न आहे, पण आपण काळजी घ्यायला हवी. चला काहीतरी खाण्याचं बघा आता मॅडम. या अशा आयडिया डोक्यातनं निघायला इंधनाची गरज आहे. आणि आमचं काही लोकांसारखं नाही आहे ना. आम्हाला नाही बाबा आमचे बॉस बेस केबिन मध्ये बोलवून लंच ऑफर करत. कोणी खाल्लंय आणि कधी? अविनाश सरांनी तुला लंच साठी केबिन मध्ये बोलवलं नव्हतं? बोलवलं होतं, पण माझा उपास आहे असं सांगितलं मी सरांना. तू खरंच काही खाल्लं नाहीयेस? सांगितलं ना नाही खाल्लंय म्हणून. अरे तू पण ना. चल कुठे? काहीतरी खायला आणतो मी. तू पण ना. मला येताना नाही का सांगायचंस? तू बोललास का माझ्याशी येताना? तोंड फुगून बसला होतास. तू बोलत नव्हतीस म्हणून. मला राग आला होता. अरे मग मला नाही का येऊ शकत राग? जाऊ दे. तशी ना मला खाण्याची अजिबात इच्छा नाहीये. माझी पण भूक मेली. अरे उद्याच्या दिवसाचं आत्तापासून खरंच टेन्शन यायला लागलंय मला. ऑल द बेस्ट. जय. असं आता आपण एकमेकांनाच म्हणूया. अशक्य आहे. खूप प्लीज तुम्हीच असं नका ना म्हणू. अरे उगाच म्हणतेय का? एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ करता येईल, पण ह्यांची समजूत घालून त्यांना एवढा वेळ बाहेर ठेवणं छे कठीण आहे. काकू काकू प्लीज हळू बोला. काकांनी आत्ता चुकून ऐकलं ना तर आत्ताच सगळं कठीण होऊन बसेल. त्याची काळजी करू नकोस. कुंभकर्णाची झोप आहे त्यांची. नगारे वाजवलेस ना तरी त्यांना जाग येणार नाही. तुला एक गंमत सांगते. आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा एकदा रात्री मला खूप तहान लागली, म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठले. आणि अरे चुकून माझा धक्का लागून अख्खा जग ह्यांच्या अंगावर उपडा झाला होता. तरी सुद्धा त्यांना जाग आली नाही. काकू प्लीज आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते बोला ना. अरे हो सॉरी सॉरी. हे बघ असं होतं माझं. भलतीकडेच भरकटत जाते गाडी. बर बोल, तू काय म्हणत होतास? काकू ऑफिस मधले सगळे घरी येणार आहेत आणि जर त्यांना कळलं ना की आमचं लग्न झालंय तर मग आमची नोकरी जाणार. नाही म्हणजे तुम्ही नाही बोलणार आहे, पण काकांचं काय करायचं? बरं त्यांना काही नीट सांगूही शकत नाही. काकू जर तुम्ही बाहेर जायला तयार असाल ना तर मी सिनेमाच्या तिकीट्स पासून हॉटेलमध्ये टेबलचं रिझर्वेशन करेपर्यंत सगळी व्यवस्था करतो. मी फक्त काकांना बाहेर जाण्यासाठी तयार करा प्लीज. अरे तेच तर कठीण आहे ना. म्हणजे ह्यांना नक्की संशय येणार की मी हे सगळं का करते. आणि एकदा त्यांना संशय आला आणि ते जर बिथरले तर मग सगळं संपलंच. पण काकू तुम्हीच हे करू शकता. आता मला सांगा, तुम्ही काकांना तयार नाही करणार तर मग दुसरं कोण करणार? नाही म्हणजे मी प्रयत्न करते, पण हे जर का बिथरले ना तर मग माझे हातपायच गळतात रे. छे छे, मग माझी हिम्मतच नाही त्यांच्या समोर काही बोलण्याची. ओके, मग आपण एक बॅकअप प्लॅन तयार करूया. मी सुहासशी बोलतो, तो तुमच्या आसपास राहील. म्हणजे जर त्याला असं वाटलं की काका तिथून बाहेर पडतायत तर तो काही ना काहीतरी कारण काढून त्यांना तिथेच थांबवून ठेवेल. हा सुहास कोण? म्हणजे तोच का ज्याला हे ऑफिसच्या बाहेर भेटणार होते? हा तोच, माझा मित्र आहे चांगला. अरे देवा,
अरे तो वेळेवर आला नाही म्हणून हे भलत्याच माणसाला भेटून आले ना. नाही ऍक्च्युली काकू ती चूक माझी होती. मी सुहासला काकांचा फोटोच दाखवला नव्हता ना, त्यामुळे सगळी गफलत झाली. पण ह्यावेळी असं नाही होणार. मी सगळी व्यवस्था करेन. फक्त तुमची साथ हवी आहे काकू. तुम्हाला फक्त काकांना घराबाहेर घेऊन जायचंय. तुम्ही परत येईपर्यंत सगळं वेल प्लॅन्ड असेल. प्लीज काकू. या अशा छोट्या छोट्या लबाड्या मी लहानपणी खूप करायची बर का. पण आता खूप वर्षांनी संधी मिळाली आहे तुमच्यामुळे. आणि तुम्हाला ते जमणार याचा मला फुल कॉन्फिडन्स आहे काकू. ऑल द बेस्ट. बरं हे बघ, मी शकूला इथे बोलावून घेते. तुम्हाला तिची गरज लागेलच. आणि ती दिवसभर इथे असलेली बरी नाही का. चालेल, उत्तम आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे पार्टी आहे म्हणून सांगतेय, ते अचकट विचकट गाणी नाच धिंगाणा हे काहीही नको. हं म्हणजे तुम्हाला हे सगळं सांगायची काही गरज नाहीये, पण आपलं सांगायचं म्हणून सांगते. जाऊ का आता झोपायला. हो. सुहासला फोन करतो. हॅलो सुहास. जय प्लीज प्लीज उपकार कर माझ्यावर आणि आता मला कुठेही बोलू नकोस. अरे वा, याला म्हणतात मैत्री. तू कसं ओळखलंस. ओळखायचं काय, हल्ली तुझा फोन आला ना की काहीतरी लफड आहे हे मी धरूनच चाललोय. अरे सुहास, खरंच खूप अर्जंट आहे. प्लीज मला आत्ता लगेच भेट. नाही मग मी एक काम करतो ना, माझं सगळं सामान घेऊन तुझ्याकडे राहायलाच येतो. नाही एक ना एक दिवस माझी बायको तुझ्यामुळे मला घराबाहेर काढणारच आहे. प्लीज यार सुहास, मला माहितीये मी तुला खूप त्रास देतोय, पण प्लीज माझ्यासाठी. बरोबर, जास्त मस्का नको लावू. ठेव फोन, येतो मी. बोल, काय झालं आता. झालं नाहीये पण होणार आहे. कोंडी. कुंडी कुणाची. कोणाची म्हणजे माझी आणि आदितीची. का. ऑफिस मधले सगळे घरी येणार आहेत पार्टीसाठी, आणि काकांच्या नियमात पार्टी बसत नाही. ठीक आहे ना, मग पार्टी बाहेर जाऊन करा. सुहास, अरे पार्टी बाहेर करणं शक्य नाहीये, कारण आदितीने स्वतःहून सगळ्यांना घरी इन्व्हाइट केलंय, इन्क्लुडिंग तांगडे. काय. हा. अदिती पण ना ग्रेट आहे. मग आता काय ठरवलंय काय. काही नाही, आता तेवढा वेळ काकांना आणि काकूंना बाहेर कुठेतरी पाठवावं लागलं. बर, मग सर माझ्यासाठी काय ऑर्डर आहे. काकांवर आणि काकूंवर नजर ठेवायची. जय प्लीज यार सुहास, प्लीज प्लीज प्लीज. अरे जय, तुला काय हिंदी सिनेमा वाटला का. टिपिकल कुठे कुठे लपत लपत मी काका काकूंवर नजर ठेवतोय, त्यांचा पाठलाग करतोय. करेक्ट आहे. करेक्ट काय काहीतरीच. अरे कुणी पाहिलं तर काय वाटेल. सुहास, त्याच वेळेला जर काका घरी आले तर मला काय वाटेल याचा विचार कर ना. आणि आदितीच्या वाढदिवसाचं काय. तोच तर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे तुझा सिनेमा डिनर सगळा प्लॅन फुकट. नाही नाही, फुकट नाही जाणार. फक्त आता आदितीच्या ऐवजी काका काकू जातील. वाह वाह सर, कडक. काय प्लॅन केलाय, सल्यूट. सर आपल्या शाळेमध्ये मला ऍडमिशन हवी. कधी मिळेल. मिळेल मिळेल. फक्त त्यासाठी आधी मी जी काही कामं दिलीत ना ती नीट करावी लागतात, मग ठरवतो. हो जय, हे सगळं लक्षात ठेवणार आहे मी. आणि एक दिवस तुला मला मदत करायला नाही लावलं ना तर बघ तू. बरं, मागच्या वेळेस किती मोठा गोंधळ झाला होता माहितीये ना. काकांना ओळखत नाही मी. यावेळेस फोटो वगैरे काहीतरी देशील. मी तुला फोटो पाठवतो व्हॉट्सअपवर. ठीक आहे. बर चल निघूयात आता. कुठे. मला गजरा घ्यायचा आहे. जय, आदितीसाठी बर्थडे गिफ्ट.
ठीक आहे, चला चल. हा ओ आलीच 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 एक मिनिट. तहान लागली होती. पाणी प्यायला जात होते. लवकर काका माहित नाही, काही न बोलता गुपचूप निघून गेले. हे म्हणजे काकांना झोपेत चालायची सवय आहे. काय? हा, आणि त्यांना हे माहिती आहे म्हणून ते दाराला आतून कड्या लावून घेतात. जय, दार नीट लावून घ्या, सगळ्या कड्या लाव, नाहीतर उद्या सकाळी जर काकांनी दरवाजा बघितला तर घर डोक्यावर घेतील. नीट बंद कर. काय झालं? काय म्हणाला सुहास? आहे ना तो? हो आहेत, पण आदिती हे 2-3 तास साधे सोपे नाही आहेत. मी काकांना आणि काकूंना एक फिल्म बघायला पाठवणार आणि सुहासला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. आणि मग इथे 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 तर अग्निपरीक्षा आहे. एक चूकही आपल्याला खूप महागात पडणार. हा, आणि त्यात आपल्या कृपेने तांगडे महाराज पण येणार आहेत. सॉरी म्हटलं ना मी. इट्स ओके. पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आदिती. काकांचा एकही फोटो, काका काकूंची एकही गोष्ट बाहेर दिसता कामा नये. मी तर काकांसारखं दिसणाऱ्या काकांच्या बाबांचा फोटो सुद्धा काढून ठेवलाय. आदिती, माझ्याही सगळ्या गोष्टी लपवून ठेवाव्या लागतील. म्हणजे माझ्या चपला, कपडे काहीही बाहेर राहता कामा नये. मी तर ठरवलंय अनोळख्यासारखं वावरायचं घरात. माझं काही नाहीच आहे इथे. मला खूप टेन्शन यायला लागले रे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कसली काळजी करू नकोस. मी आहे ना, मी बघतो काय होतंय ते. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. काय विसरलीस ना? हॅपी बर्थडे आदिती. आदिती.